अध्यापनातून आणि शैक्षणिक या क्षेत्रातून काहीतरी देण्याचा चांगलाच प्रयत्न केलेला आहे आणि दिलेला आहे. म्हणून सदैव आपण काहीतरी देत राहिले पाहिजे आणि आपण या समाजासाठी आजचा शिक्षकच हा उद्याचा भावी निर्माता ठरलेला आहे. शिक्षकांच्या हातात एवढं मोठं हे क्षेत्र दिलेलं आहे. म्हणून मी शिक्षकांना एक विनंती करेल नेहमी की आपण काहीतरी देऊन गेलं पाहिजे, कारण की आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी आधारस्तंभ आहे. याला घडवण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. म्हणून शिक्षकांनी आपण ज्ञान जास्तीत जास्त घेऊन विद्यार्थ्यांना आपण काय देऊ शकतो ही भूमिका जर आपण शिक्षकांनी घेतली तरच हा गोरगरिबांचा मुलगा उद्या साहेब होऊ शकतो. अन्यथा हे प्रस्त दिवसेंदिवस तुम्हाला माहित आहे, दिवसेंदिवस जिल्हा परिषदची व्यवस्था ती हळूहळू आता कमी होत चाललेली आहे, ते प्रस्त कमी होत चाललेलं आहे. म्हणून हे प्रस्त आपल्याला टिकून ठेवण्याचा असेल तर याच्या मागचा एकच उद्देश आपला असायला हवा, तो गुणवत्ता. सर्वांगीण गुणवत्ता विद्यार्थ्यांना दिल्याशिवाय गावातील नागरिक असेल तर आपल्याकडे ओढवणार नाही की माझी शाळा आहे, की माझ्या गावातील शाळा आहे, की मी या शाळेत माझा पाल्य नाही, त्याला प्रवेश देणारच आहे. कारण की येथील शिक्षक हा काहीतरी देणार आहे ही जोपर्यंत या गावातील नागरिकांमध्ये भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत ही जिल्हा परिषदची आपल्या प्रस्ताव टिकून राहणार नाही. हे गोरगरिबांचं क्षेत्र आहे, आपलं सामान्यांचं क्षेत्र आहे. म्हणून हे टिकवण्याची जबाबदारी आहे ती आपली आहे. ही अशी सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे. यानंतर मी मॅडमची बाबा सांगेल की जवळून कार्य बघत असताना अनेक अडचणी येतात या प्रशासनामध्ये, परंतु मॅडमनी त्या कशा प्रकारे हँडल केल्या आणि सरांनी सांगितलं की मीटिंग 11-12 वाजता असले की मॅडम पुन्हा शाळेत येतात, नंतर पुन्हा इथून 15 मिनिट अगोदर निघून जातात. हे कार्य आपल्या कामावर प्रेम, जो कामावर प्रेम करतो तोच हे करू शकतो. नाहीतर काय 12 वाजता मीटिंग घरीच थांबायचं, 1 तास आराम करायचा, 12 वाजता पुन्हा कार्यालयाच्या मीटिंगसाठी हजर राहायचं, हे नाही. म्हणून ह्या काही गोष्टी असतात ह्या आपल्याला शिकण्यासाठी असतात. कारण की जीवन म्हणजे 3 पानाचं पुस्तक असतं. पहिलं आणि शेवटचं हे देवाने दिलेलं असतं. पहिलं पान म्हणजे जन्म आणि शेवटचं पान म्हणजे मृत्यू. आता मधलं पान हे आपल्याला बोलायचं असतं आणि यासाठी आपल्याला असं निस्वार्थ काम, आपलं कर्तव्य प्रति जी निष्ठा आहे तीच आपल्याला हवी आहे. तेवढाच हे काम, हे मधलं पान आपण धरून जाऊ शकतो. नाहीतर हे पान रिकामं सोडून जाणं म्हणजे या पृथ्वी तलावाचा आपण ओझर म्हणून आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत होईल. म्हणून आपण हे मधलं पान भरताना एक निस्वार्थ काम आपल्या हातून करत राहू. उदंड आयुष्य लाभो तुम्हा घडो निरंतर समाजसेवा. उदंड आयुष्य लाभो तुम्हा घडो निरंतर समाजसेवा. तुम्हासाठी हृदय हम छा, तुम्हासाठी हृदय